आज देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे आयात निर्यातीवर परिणाम झाला। आपण आलेलो आहोत JNPT 15 मध्ये आणि JNPT 15 ला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी या संदर्भात माहिती घेतली। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नाना, आपण JNPT 15 ला भेट दिलेली आहे, हजारो कंटेनर या ठिकाणी अडकून आहेत, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। एकंदरीत काय माहिती JNPT ने दिली आणि JNPT कडनं कशा प्रकारचा पाठपुरावा करणार? JNPT माहिती लपवत आहे। आपणही होतात त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही माहिती घेतली, ते माहिती लपवत आहेत। असं काहीच झालेलं नाही, असं काही नुकसान झालं नाही, तर व्यवस्थित चाललेलं आहे असं पद्धतीने सांगतात आहे। पण आपण आता जे काही परिस्थिती पाहतोय की मोठ्या प्रमाणात कंटेनर पडलेले आहेत, मोठ्या प्रमाणात ट्रक लाईनमध्ये लागलेले आहेत आणि जिथून माल लोड होतोय तिथली परिस्थिती आपल्याला इथून पाहायला मिळते आहे। त्यामुळे केंद्र सरकार अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही माहिती बाहेर आली नाही पाहिजे। पण या निमित्तानं शेतकऱ्यांचं सर्रास नुकसान होते आहे, इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे, हे दुर्लक्षित होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही उद्या विधानसभेत ही भूमिका मांडणारच आहे। आणि या निमित्तानं मी देशाच्या प्रधानमंत्र्याला आम्ही पत्र लिहिणार आहे की ही सगळी दुरवस्था जी आहे याला तातडीनं या शेतकऱ्यांना आणि या छोट्या व्यापाऱ्यांना सरकारने मदत करावी, ही भूमिका आमची राहणार। निर्यातदारांचे अनेक हजारो कंटेनर या ठिकाणी अडकलेले आहेत, त्याच्यामध्ये नाशिवंत माल आहे। तो माल निर्यातदारांच्या ताब्यात मिळाला नाही किंवा पुढे गेला नाही, तो माल खराब होणार आहे, निर्यातदारांचं नुकसान होणार आहे, परिणामी शेतकऱ्यांचं याच्यात माल खराब झालेला आहे। आणि मी मगाशी सांगितलं की मी स्वतः शेतकरी आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जेव्हा आम्हाला पिकवायचा असेल तर त्याला खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो, त्यामुळे शेतकरी बर्बाद झाला। इथं गेले 15 दिवसापासून माल ठप्प पडलेला आहे, त्याच्यामुळे सगळा माल खराब झालेला आहे। जिथं एअर कंडिशन कंटेनर मध्ये ठेवलेला आहे त्याचा विद्युतचा खर्च असेल, एअर कंडिशनचा खर्च असेल, सगळं आता त्या व्यापारी आणि शेतकऱ्याकडून लादला जाणार आहे। त्यामुळे जो माल इथं आलेला आहे, जो माल सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर त्याचे काहीच मिळणार नाही, कारण की ते सगळं खर्चात जाणार आहे। आणि जो माल खराब झालेला आहे तो झालेलाच आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान सरकारच्या अनास्थेमुळे हे झालेलं आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही कडक पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आम्ही लिहिणारच आणि उद्या विधानसभेत ही सगळी भूमिका आम्ही मांडणार। एका बाजूला JNPT म्हणते की आम्ही जे कंटेनर आहेत ते निर्यातदारांना परत करायला निघालोय। माल अर्धे जे कंटेनर आहेत, 3500 कंटेनर जे आहेत ते निर्यातदारांना दिलेले आहेत, मात्र इथे अशी परिस्थिती काही दिसून येत नाही। आपण काय पाहिलं? आपल्याला सरकार खोटं बोलतंय। आपल्याला लक्षात असं की या व्यापाऱ्यांनी जे बुकिंग केलेलं आहे, त्या देशाशी करार केलेला असेल, ते उलट डॅमरेज या इथल्या व्यापाऱ्यावर आणतात आहे। करोडो डॉलरचा खर्च आता यांच्यावर लावला जाणार आहे, त्यामुळे इथला व्यापारी हा तसंच बर्बाद होणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी बर्बाद होणार आणि इथला व्यापारी पण बर्बाद होणार, दोन्ही बर्बाद होणार आहे। त्यामुळे निर्यातदारांना हे काय सांगते सरकार, खोटं बोलायचं काम करत असेल ते चुकीचं आहे। त्यामुळे इथं भयावह परिस्थिती झाली आहे, व्यापाऱ्यांची परिस्थिती भयावह झालेली आणि शेतकऱ्यांची परिस्थिती भयावह झाली। त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येईल की सरकारचा निष्काळजीपणा जो आहे तोच इथं पुढे येतोय आणि याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे। शेतकरी आणि व्यापारी यांची बाजू आपण सभागृहामध्ये मांडणार आहेत, नक्की कशा प्रकारची बाजू मांडणार? बघा, यांना जेव्हा एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं नुकसान होतं तर सरकार त्याला पुढवून मदत करतं। त्यामुळे इथं लाखो लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि लाखो शेतकरी आहेत, छोटे व्यापारी आहेत। त्यामुळे सरकारने त्या पद्धतीची मदत या लोकांना करावी, ही भूमिका आमची राहणार। तर एकंदरीत हे होते नाना पटोले आणि त्यांचं म्हणणं आहे की शेतकरी असतील आणि शेतकऱ्यांसोबत आणखी या आयात निर्यातीमध्ये लाखो लोक जे आहेत ते जोडलेले असतील, यांचं कुठे नुकसान होऊ नये आणि ते नुकसान होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडखरकर, उरण, रायगड।